हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी मेघा. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचा व्हिडिओसुद्धा खूप लेट येत आहे. त्याचं कारण मी सांगेन की माझे सगळे व्हिडिओ एवढे लेट का येत आहेत. आणि माझ्या मोबाईलमध्ये आत्ता 71 व्हिडिओ आहेत केलेले, पण ते मला एडिट करून टाकण्यासाठी वेळ लागतो आहे. आणि त्यासाठी का वेळ लागतो आहे आणि का मी आत्ता सध्या यूट्यूबला व्हिडिओ अपलोड रोज करत नाही आहे, त्याचं कारण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून सांगणार आहे. कशात बिझी आहे थोडंसं म्हणून. आणि आत्ताच पप्पा आणि भाऊ गेले, कारण माझे वडील इथंच होते महिनाभर. त्यांची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे त्यांना इकडं आणलं होतं. त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं आणि आता त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचं आहे. आणि सातारापेक्षा पुण्यामध्ये जरा चांगले डॉक्टर्स आहेत, त्यामुळे त्यांना इकडंच आणलं होतं. आणि आत्ताच ते गेले दोघंजण. त्यांचं जेवण वगैरे करून त्यांना आवरून पाठवलं सातारला. आणि मग पटकन आवरून आम्ही वड पूजायला आलो. आई, मी आणि ह्या शेजारची एक ताई आहेत. आणि इथं चाललं आहे घराजवळ, मेन रोडच्या बाजूलाच हा वड आहे. आणि इथल्या एरियातल्या सगळ्या लेडीज इथंच येतात. आणि काहीच आवरलेलं नाही आहे. मी फक्त साडी नेसली आणि रोजच जो कॉमन आपण मेकअप करू तेवढाच करून आली आहे मी, कारण एक्स्ट्रा आवरण्याचा माझा मूड पण नव्हता आणि तेवढा वेळ पण नव्हता. आणि सध्या खूप टेन्शनमध्ये असल्यामुळे इच्छासुद्धा झाली नाही आहे की मेकअप वगैरे करावा असं काय. तरीसुद्धा जी आपली पद्धत आहे ती पूर्ण करायला पाहिजे, म्हणून मग आवरून गेलो आम्ही पटकन वडाला. तिथं गेलो आणि बऱ्याचशाच लेडीज पूजा करून गेल्या होत्या. आम्ही गेलो तेव्हा इथं कोण नव्हतं. आणि ही अशी पद्धत आहे इकडे की वड पूजून झाल्यानंतर एकामेकीच्या ओटीमध्ये तांदूळ द्यायचे असतात. तर इथं कोण लेडीज नव्हत्या, मग आम्हीच दोघी तिघींनी हे केलं. आणि मग तिथून आम्ही घरी आलोत. तरी आम्हाला वड पूजायला जायला 4-4:30 वाजल्या होत्या. दिवसभर मुहूर्त होता, त्यामुळं मग आम्ही निवांत गेलो होतो. तर चला, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. आणि माझे सगळे व्हिडिओ असेच बघत राहा. आजपासून परत व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करेन. आणि माझ्या पहिल्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. मी व्हिडिओ अपलोड करत नाही तरीसुद्धा माझ्या व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज आहेत, त्यासाठी सगळ्यांना खरंच खूप थँक्यू. आणि तुमच्या तिकडे अशी पद्धत आहे का, मला कमेंट्स करून नक्की सांगा. तोपर्यंत सर्वांना टाटा, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. कोणकोणत्या भागामध्ये वटपौर्णिमेला अशी ओटीमध्ये तांदूळ देण्याची पद्धत आहे ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा मैत्रिणींना. ह्या माझ्या सासूबाई आहेत पलीकडे बसलेल्या ब्ल्यू साडीवाल्या, आणि ह्या शेजारच्या ताई आहेत. आम्ही इथे थोडेसे फोटो काढले होते, ते शेअर करते. तर चला, बाय बाय.